भाजपात प्रवेश करतात. पुण्यातला प्रकार तोच आहे. नाशिकमध्ये तर भयंकर आहे. नाशिकचे पोलीस आयुक्तच आपल्या टेबलावरती भाजपचा झेंडा लावून बसलेले आहेत. ते असं का करतात ते रहस्य आहे. हा कोणता ट्रॅप आहे हे मला पाहावं लागेल. नाशिकमध्ये आहे म्हणून म्हणतो. आधी गुन्हे दाखल करायला लावायचे पोलिसांच्या माध्यमातून आणि मग पोलीस आयुक्त कार्यालयात बोलून सांगायचं एवढे एवढे गुन्हे दाखल झालेले आहेत, बघा निर्णय घ्या. म्हणजे अशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षामध्ये गुन्हेगारांची भरती सुरू होणार असेल तर तुम्ही काय अपेक्षा करता जनतेकडून? परवा चंद्रपूरला जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक झाली. भाजपकडे त्या संदर्भात जिल्हा बँकेचं अध्यक्षपद निवडून आणण्यासाठी बहुमत नव्हतं. भारतीय जनता पक्षाचे चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांतदादा पाटील, देवेंद्र फडणवीस, तिकडले आमदार कोणी बांगड्या का फांगड्या झांगड्या कोणी आहेत, किशोर जोरगेवार, यांनी काय करावं? इतर पक्षातले निवडून आलेल्या जिल्हा संचालकांवर दबाव आणण्यासाठी एक जुनं प्रकरण उकरून काढलं